घड्याळ तेच वेळ नवी या टॅगलाईनसह राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा 7 जानेवारीला होतोय। हा मेळावा होतोय षण्मुखानंद हॉल सायन इथे। मात्र या मेळाव्याच्या आधीच षण्मुखानंद सभागृहाच्या बाहेर लागलेले बॅनर्स हे चर्चेचा विषय ठरतायत। अर्थातच या मेळाव्यात नेमकं काय नवीन घडवलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच। मात्र त्यापूर्वीच लक्ष वेधलं गेलंय या षण्मुखानंद हॉलच्या बाहेर असलेल्या बॅनरने। सध्या हे बॅनर तुम्ही बघताय ज्यावरती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या इतर नेत्यांच्या सोबतच नवाब मलिक यांचा सुद्धा फोटो लावण्यात आलेला आहे। नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय कारणामुळे जामिनावर आहेत। लवकरच त्यांचा जामीन देखील संपतो आहे। हायकोर्टाने पुढचा देखील नकार दिलेला आहे। त्यामुळे नवाब मलिकांच्या बाबतीत आता नेमकं काय घडतंय याकडेही सगळ्यांचं लक्ष आहेच। मात्र त्यासोबतच नवाब मलिक यांची राजकीय भूमिका नेमकी कोणती या बाबतीत अद्यापही संभ्रम हा कायम आहे। नवाब मलिक नेमक्या कोणत्या गटाचे, शरद पवार गटाचे की अजित पवार गटाचे, यावरून मध्यंतरीच्या काळात बराच मोठा गदारोळही माजला। अधिवेशन काळात देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांनी दुसरे उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांना नवाब मलिकांच्या विषयी असणाऱ्या आरोपांची आठवण करून एक पत्र देखील अजित पवारांना दिलेलं होतं। मात्र नवाब मलिक हे अजित पवार गटाचे अधिकृतरित्या झालेले आहेत का यावर अद्यापही अधिकृत उत्तर मिळालेलं नसलं तरी सुद्धा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यावर मात्र त्यांची छबी आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळते आहे। त्यांच्या पोस्टर्सवरती नवाब मलिकांचा फोटो झळकताना बघायला मिळतोय। छगन भुजबळ या महत्त्वाच्या अजित पवार गटाच्या नेत्यांच्या शेजारीच नवाब मलिक यांचा फोटो आल्याने आता पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे आणि नवाब मलिक नेमक्या कोणत्या गटाचे यावरून आता भुवया उंचावल्या गेल्यात। त्यामुळे बॅनरवर तरी नवाब मलिक हे अजित पवारांच्या गटात आहेत असं दिसत असलं तरी सुद्धा प्रत्यक्ष कार्यकर्ता संवाद मेळाव्यात नवाब मलिक उपस्थित राहणार का, अधिकृतरित्या नवाब मलिक हे अजित पवार गटाचे होणार का आणि अजित पवार गट नवाब मलिकांना स्वीकारणार का आणि जर स्वीकारलं तर भाजपची प्रतिक्रिया काय असणार आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यातच मिळू शकतील। कॅमेरामन अजित शिवथरकर समोनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।